29 ऑगस्ट शब्द वापरला मी, लहान सहान नाहीये दिवस, कारण जून जुलै आणि ऑगस्ट 29 म्हणल्यावर 3 महिने आहेत. याच्या आत मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, आत म्हणतोय प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅजेटनुसार ज्या गॅजेटमध्ये संख्या आहेत त्या संख्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात काय संख्या येते तुम्ही ठरवा. आता मी सांगून दमून गेलोय. आता हे तुम्हाला फक्त घरचा म्हणून सांगायला लागलो मी आता, की त्यानुसार मला जिल्ह्यात जेवढे तेवढे प्रमाणपत्र द्यायचे सांगा. सातारा संस्थांचा JR काढा लोक. हे 2-3 विषय जे आहेत आणि केसेसचे हे जर झाले नाही तर मी शेवटचं आमरण उपोषण करणार 29 ऑगस्टला. माझा नाविलाज आहे, मी तुम्हाला कोणालाही येऊ देणार नाही. मी थकून गेलो, माझं शरीर बी दमदारी नाही. बघा मी काल दुपारी सुद्धा सलाईन घेतल्या, इतकं माझं शरीर कामातून गेलंय ना, सलाईन लागणार म्हणून आता हाताला दंडाला लावा लागलेत माझ्या, हे माझ्या दंडाला लावा लागले आता, इकडं कुठं लागणार म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्यात लढायची पण क्षमता नाही राहिली, इतकं माझं शरीर खचून गेलंय. मी शेवटचं टेकणार आहे आता त्या दिवशी, कारण 3 वर्ष पूर्ण होते. माझी ऐकण्याची क्षमता नाही राहिली सरकारचं बी. मला तुम्हाला बोलायचं पण नाहीये, मला तुम्हाला नाव बी नाही ठेवायचं, ना शिंदे साहेबाला ठेवायचंय, ना अजितदादांना ठेवायचं, ना तुम्हाला ठेवायचं, ना फडणवीस साहेबाला ठेवायचं, ना विखे पाटलाला. मी आता हे शेवटचं 29 ऑगस्टला फायनल उपोषण आंदोलन करणार आहे. त्याच्यात जे व्हायचं असेल ते होईल, नसता त्याच्यात तुम्ही मात्र मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसा. नसता मला सहनच होत नाही. आता हे अधिकारी लाबाडकी करतात का कोण करतात मला काहीच माहित नाही, मला काहीच कळत नाही. तुम्हाला जर माझा बळीच पाहिजे असेल ना, तुम्ही 29 ऑगस्टला घेऊन टाका, मला नाही सहन होत. आता मी तळतळीने बोलतोय तुमच्याकडे, तळमळीने बोलतो. माझं शरीरच दम धरायला तयार नाही, आणि मला ह्या समाजाचं काय दुःख सहन व्हायला नाही. माझ्या समाजाचं कोणी वाटून घेतो. आम्हाला नुसतं मंत्रिमंडळ द्यायचंय तर काय राव विरोध चाललाय तिथं मंत्र्याचा, त्या ओबीसीच्या 2-3. तुम्हाला ओबीसी मंत्रालय दिलं राव, मला माहित होत नाही असं थोडं आहे. मराठ्याला काय करायचं म्हणजे ओबीसी मंत्रालयाचं, त्यांना आहे ना उपसमिती. मग तुम्हाला नाही का बावनकुळे साहेबाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती? का जाळता यार तुम्ही? तुम्हाला काय घ्यायचं घ्या, तुम्हाला हजारो करोड रुपये घ्या ना, आम्ही कोण नाही म्हणतो. माझ्या लेकराला का रोखता तुम्ही? आम्हाला नाही का अधिकार प्राप्त? त्यामुळे मला ना माझी लढायची सुद्धा क्षमता नाही राहिली. आता पश्चिम महाराष्ट्रात गेलो मी, आता काय लोकांनी मला प्रेम दिलं राव. त्या सांगा मला 35,000 नोंदी नाही घालत, कराडच्या कम रोखून धरल्या, कमवून सांगा, द्या उत्तर मला त्याचं. मी संतोष पाटील साहेबाला बोललो, कलेक्टर साहेबाला, मॅडमला बोललो, विभागीय आयुक्तांना, देतो उद्या. 8 दिवस उलटून गेले, कधी का देणार नाहीत राव तुम्ही? आमचे ऍडमिशन येत राव. ते आता औषधाचे लोक आलेत, कुठे रे? चाकूरचे, लातूर. 7 महिने झाले नोंदी सापडले, दाखवू द्या, बघू द्या, लाड बोल बघू द्या. मी किती तळमळीन करतोय का, मी सरकारला कमवून बोलतोय का मुद्दाम बोलतोय? मुडीच येत राव, या मुडीच्या तरी द्या ना, मुडी लिपीच्या तरी देणार राव तुम्ही. कशाला लोक मारता राव मुडी लिपीच्या? आहे ना मुडी लिपी. काय करतो राव तहसीलदार देव, काय करतोय ते कलेक्टर? हा तुम्ही आमचा 7-12 नाही समजा, एक आम्हाला चमच्याभर माती देऊ नका, चमच्याभर देऊ नका आम्हाला. दुसऱ्याची ओबीसीच्या अजिबात आमचा त्यांचं एवढं सुद्धा काढू नको आम्हाला. हे आमच्या नोंदी तर देणार ना तुम्ही आम्हाला? का हे भाषा येते का आम्हाला लिहायला? सांगा तुम्ही, आम्ही लिहिलं घे. कमवून अन्याय करता राव आमच्यावरती. स्वामींना फोन लावा, यांच्या समोर स्वामीला फोन लावा, RDCला बीडच्या. अपलोड केल्या का रे त्या? सांगा मला, कम नाही अपलोड केल्या. मी आणखीन बावनकुळे साहेबाला मीडियात घेतलं नाही बरं का, इमानदार माणूस आहे तो, काम करतोय म्हणून. त्यांनी फोन करून सांगितलंय ते अपलोड केल्या, नोंदी उडवा म्हणून. काय राव तुम्ही? तुमच्या भरोश्यावर मी गप्प बसलो. त्या दिवशी बावनकुळे साहेबांनी फोन लावला, घेऊन टाक म्हणून. तर त्यांनी डबल फोन करून काय सांगितलं की ते म्हणे ते घे म्हणलेत, पण पुन्हा सांगितलं तसंच राहून दे म्हणून. म्हणजे बावनकुळे साहेब आमच्या मुळावर उठले का असं म्हणायचं? मग आता काय ह्या मुडी लिपी? हा आम्ही लिहायला करा, आम्हाला येत आहे का मुडी लिपी लिहिता? काय बीडचं काय चाललेलं कशामुळं बरं? हे नोंदी साहेब लाडभाऊ, ह्या नोंदी 5-7 आहेत. हा घर आहेत 200, अंबुरे आडनावाचे 200 माणसं आहेत, 1700 त्या गावात. केलं 1700 लेकराचं वाटलं आमच्या तुम्ही? का तुम्हाला सरकारमधला ना आमच्यात तुम्हाला नक्की दंगल लावायची का अधिकाऱ्याला? किंवा देवेंद्र फडणवीस साहेब जर प्रेम दाखवत असले मराठ्यावर, तुम्हाला दिसून द्यायचं नाही का? असं काही आहे का? मग आमचा उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी कोणत्या ओबीसीची नोंद उडा म्हणून सांगितली? काय असं वागायला लागले मग बावनकुळे साहेब?
बावनकुळे साहेबाला साहेबच म्हणतो मी आणखीन बी, कारण त्यांनी 2-3 कामं समाजातले चांगले केले. त्यांच्याशी तुमचं बोलणं आलं तुम्ही बोललो, ते म्हणाले बिलकुल माझे असे आदेश नाहीत, मी तात्काळ तुमच्याशी पण ते बोलणार. काय वाटोळं करायचंय? मी तरीही त्यांना माझ्याकडे त्याचं पत्र आहे तरी मी ते व्हायरल केलं नाही, करणार नाही. कारण की मला त्या माणसाला आणखीन बदनाम नाही करायचं. मला वाटतं तो माणूस चांगला जातपात बघणारा नाहीये, हे पहिल्यांदा मीडिया समोर बोलणार आहे मी. पण वाटोळ होत असलं मला समाजापेक्षा मोठं कोण? तुमचं वाटोळ होत असलं तर मी का बघाव? कोणचा मराठा मानतो मग मी तुम्हाला? मी जर तुम्हाला मराठा म्हणून मानतो नाही तर बोलवतोय आणि तुमचं माझ्या डोळ्यात एकटं वाटोळ व्हायला लागलं, कोणचा मराठा आहे हो मी कसं बघू राव? त्यांनी सांगितलं होतं मला उद्या चाल तुम्हाला अपलोड दिसत्या त्या स्वामींनी, त्या आरडीसी का कोण आहेत. ही काय परिस्थिती आहे? सरकारला फडणवीस साहेबाला तुम्ही भ्यानात का? मग असा अर्थ काढू का मी माझ्या मीडियाच्या माझ्या बाईटमध्ये नंतर? चांगलं नाही ना हे वागणूक. सगळीकडच्या नोंदी स्टॉप करून ठेवल्यात. फक्त अधिकारी तुम्हाला भेणं सांगतायत. खरं सांगतोय तुम्हाला मी, तुम्हाला भेणं सांगतात, एक नाही राहील. ही एवढी दशा आहे. आता का दाखवायला लागतो मी असं? आहे तुम्ही आम्हाला कुठंतरी इमानदार वाटलात, कुठंतरी इमानदार वाटलात म्हणून आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायला लागलो. सत्यताच दाखवलं, नाही तर सत्य दाखवायची आम्हाला गरज नव्हती. का? ते आम्हाला माहिती होतं सरकार आम्हाला फसवित. आता कुठं वाटायला लागलं नाही फसवीत, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवायला लागलो. काय खोटं दाखवलं याच्यातलं तुम्हाला सांगतो. 35,000 नोंदी कराडच्या नाही दिल्या. सोलापूरच्या लावा तुम्ही त्यांना फोन, तुम्ही मोहोळच्या तशाच दाबून धरल्या. पूर्ण माळशिरसच्या दाबून धरल्या, उत्तर सोलापूरच्या दाबून धरल्या. का? आम्हाला वरून आदेश नाहीत. यायला आदेश काय? हे काय राव? मग आम्हाला येड्यात काढायला मग काय? अधिकारी असा का बोलतो आम्हाला वरून आदेश नाहीत? तुम्ही का सरकारवर ढकलीत? अधिकारी कमवून ढकलीत. आणि प्रत्यक्ष जेवढी चर्चा होती म्हणून फोनवर तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही या. तुम्ही म्हणलं मग जेवायला येतो म्हणलं या, कारण आंतरवाली सगळा महाराष्ट्रात येतो. तुम्ही आमचे नाहीत काय? ही सगळीकडे परिस्थिती हीच आहे. बीडच्या, हा वडवणीच्या. नमस्कार, प्रसाद लाड बोलतो. हो, त्या नोंदींचा काय विषय आहे? तुम्हाला सांगितलं होतं ना बावनकुळे साहेबांनी फोन करून करा म्हणून. तर तुम्ही कशाला बदनाम करता उगाच त्या चांगल्या माणसाला? नाही, कारण नका काढू स्वामी, त्याच्यामध्ये कारण नका काढू. सरकार जेव्हा सांगतं, नोटिफिकेशन काढतं, तर तुम्ही सरकारपेक्षा मोठे आहेत का? तर तसं मला सांगा मी सरकारपेक्षा मोठा आहे म्हणून. बिलकुल असं वागू नका ज्याच्यामुळे मंत्री बदनाम होतील. जो बावनकुळे साहेबांबद्दल मनोज दादा चांगलं बोलतोय, त्यांच्याशी फोनवर बोलले, मी स्वतः फोन जोडून दिला. मग त्यानंतर तुम्ही फोन आल्यानंतर तुम्हाला परत कोणाचा फोन आला का करू नको म्हणून? नाही. तहसीलदार काय तुमच्यापेक्षा मोठा आहे का? मागून घ्या ना पत्र त्याच्याकडनं. आज मी निघेपर्यंत पत्र मागून घ्या त्याच्याकडनं आणि मला कळवा. म्हणजे मला त्याशी काय सांगितलं, तहसीलदाराकडून महेंद्रकर काहीतरी तहसीलदार त्यांच्याकडून पत्र मागून घेतो. हो, त्यांनी 8 दिवसात पत्र येत नाही म्हणून सांगितलं. मला नंबर पाठवून ठेवतो. बरं, आता बावनकुळे साहेबांची परिस्थिती काय व्हायला लागली? त्यांनी 1-2-4 कामं समाजाच्या मागचे शेतकऱ्यांचे केल्यामुळं मराठा समाजाचे पोर एक वर्ग व्हायला लागला त्यांना. मी आहे ते बोलतोय, मला राजकारण नाही करायचंय. ज्याचं नाव व्हायला लागलं त्याचं नावच व्हायला लागलं म्हणतोय. दादा भुसे साहेब काम करायला लागले त्यांचं नाव व्हायला लागलं. शंभूराज साहेब काम करायला नाव व्हायला लागलं. आता तुमचं नाव व्हायला लागलंय. नाही, रिअल आहे, विनोद नाहीये, हे रिअल आहे. मग आता बदनाम करायचं का? तुम्हाला सांगतो ही खरी परिस्थिती काय. जे म्हणलं जातं ना मीडियात, मनोज जरांगे पाटलाकडे डबल लोक येत नाहीत मंत्री आलेले. काय येत नाही त्याचे कारण अधिकारी हे काम करीत नाहीत, मग ते डबल येतच नाही. ते म्हणते त्याला जाऊन काय उत्तर देता? मी तिसऱ्यांदा आलोय. सांगतोय तुम्हाला, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलंच ना, पण हे नाही झालं. याचा अर्थ तुम्हाला थोड्या दिवसात अनुभव येऊन अधिकारी बेकार असतो. प्रयत्न करत राहणार, पण त्याच्यात वाटोळ होऊन जात. आता समजा हे GR काढला उदाहरणार्थ, सरकार सक्षम आहे, ठीक आहे, तुम्ही 3 जण आहेत म्हणून चालतंय. आता जर ही फॉलो केला असतं तर काय फीस मागे द्यायची गरज आहे कॉलेजवाल्या? सांगा, काही गरज आहे का? मला बी सरकारला नाव ठेवायची काही गरज आहे का? मग आता यांना काय वाटतंय, ते बावनकुळे साहेबाचं काहीतरी करून मराठ्यापासून तोडाव काय, अशी काही परिस्थिती दिसते.
ज्या दिवशी मला वाटत तशी परिस्थिती नाही, बावनकुळे साहेबच मराठ्यांचं वाटोळं करायला लागले, त्या दिवशी मी इतकंच होडणार आहे. मी नाही वाटोळं बघणार. माझ्या मनात आजही त्या माणसाविषयी एवढं प्रेम आहे ना, की ते माणूस 4 मिनिटं लागून देत नाही फोन लावल्यावर. 4 मिनिटं लगेच काम चाल म्हणतो, त्या अधिकाऱ्याला फोन लाव. मी पहिल्यांदा मंत्री तसा बघितला, शंभूराजेच्या नंतर पहिल्यांदा तो माणूस मी बघितला. हे बघा, मी नाव काय घेतो, काम करतात म्हणून. आता 24 तास यांचंच नाव सुरू आहे. तसं ते बावनकुळे काम काय करतोय, त्या माणसाला फोन केला आणि लगेच तर मग कलेक्टर चालते कम करीना तू.